पक्ष फोडण्यासाठी नेमलेला दलाल म्हणजे गिरीश महाजन. संजय राऊतांची जळजळीत टीका तर राऊतांची बडबड सुरू असल्यानं उद्धव ठाकरेंना शत्रूची गरज नाही, महाजनांचं प्रत्युत्तर. नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता. सुधाकर बडगुजर आणि विलास शिंदे नाराज असल्याची चर्चा. काल बडगुजर यांनी घेतली होती फडणवीसांची भेट. महिला आयोगाची तक्रार करायला जाणाऱ्या मवियाच्या शिष्टमंडळाला प्रवेश नाकारण्यावरून राजभवनाबाहेर नाट्य. ठाकरेंच्या 2 नेत्यांना प्रवेश, मात्र संगीता तिवारींना प्रवेश न दिल्यानं नाराजी. विधान भवनात महिला आयोगाच्या कामकाजाचा नीलम गोऱ्हेंच्या उपस्थितीत आढावा. आयोगावर टीका केली की प्रसिद्धी मिळते. बैठकीनंतर चाकणकरांचा विरोधकांवर निशाणा. कुर्ल्यातील मदर डेअरीची 8.5 हेक्टर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. प्रकल्पाच्या नावाखाली जागा अदानी समूहाला देण्याचा घाट. वर्षा गायकवाडांचा हल्लाबोल. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंची आज पुण्यतिथी. गोपीनाथ गडावर पंकजा मुंडेंसह धनंजय मुंडेही उपस्थितीत. समाधीचंही घेतलं दर्शन. कॅबिनेट मंत्र्यांकडून राज्यमंत्र्यांना अद्याप अधिकारांचं वाटप नाही. 2 वेळा मुख्यमंत्र्यांकडे राज्यमंत्र्यांची लेखी तक्रार. सेनेच्या कोट्यातील मंत्र्यांकडे बोट. सूत्रांची माहिती. नितेश राणे महाराष्ट्र बर्बाद करण्याच्या मागे लागलेत. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची टीका. फडणवीस केवळ हिंदूंचे नाही तर सर्वधर्मीयांचे मुख्यमंत्री, खान यांनी ठणकावलं. ठाकरे बंधू एकत्र यावेत ही आमच्यासह महाराष्ट्राची इच्छा. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभूंचं वक्तव्य. ही इच्छा भविष्यात पूर्ण होईल असाही विश्वास. जेसीबी विक्री व्यवहारातील फसवणुकीसंदर्भात शशांक आणि लता हगवणे म्हाळुंगे पोलिसांच्या ताब्यात, तर निलेश चव्हाणला 7 आणि राजेंद्र आणि सुशील हगवणेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जूनला. आरोप निश्चित करण्यासाठी उज्ज्वल निकमांचा अर्ज, तर डिजिटल एव्हिडन्स मिळाले नाहीत, आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद. जैश ए मोहम्मदचा टॉप कमांडर अब्दुल एजाज इसार ठार. मृत्यूचं कारण अस्पष्ट. गिलगिटमधील जैशच्या दहशतवादी तळाचाही होता प्रमुख. नमस्कार, मी अमोल जोशी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. पहिली महत्त्वाची बातमी. पाकिस्तानमधील कुख्यात दहशतवादी